छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे आंदोलक राजेंद्र दाते पाटील यांच्याशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला आहे। मराठा अभ्यासक योगेश केदार यांच्या मोबाईलवरून बावनकुळे यांनी दाते पाटलांशी चर्चा केली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी बावनकुळे यांच्यावर आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे या संवादाकडे विशेष महत्त्वाने पाहिलं जात आहे। तात्काळ शासनाने परिपत्र काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा आता आदेश द्यावा। त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्याबाबत द्यावा। आणि दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे की मराठा आणि ओबीसी वर्गामध्ये जे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे, म्हणून आता आमचीच ती मूळ मागणी आता अशी आहे की मराठा समाजाला ओबीसी सारख्या सगळ्या सवलती द्याव्यात, परंतु त्याच्यामधलं राजकीय आरक्षण जे आहे तर ते वगळता आम्हाला ते द्यावं। म्हणजे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला तो कायमस्वरूपी संपेल। परत आपल्याला गुण्यागोविंदाने सगळे एकमेकाच्या सोबत चांगले पद्धतीने वागतील आणि कोणाच्याही ताटातलं आम्ही हिसकवलं असा एक संभ्रम जो निर्माण झालेला आहे तो दूर होऊन मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आपण ते सगळं सवलती ओबीसी सारख्याच दिल्या पाहिजेत, अशी ती आमची मागणी आहे। आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी दुरुस्ती अशी आहे की परदेशी शिक्षण घेणारे आमचे जे विद्यार्थी आहेत तर आमच्या त्या मुलांना ओबीसी सारखी सवलत द्यावी, कारण 55% मार्क घेतलेला ओबीसी वर्गातील मुलगा परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतो आणि मग 75%ची अट मराठा समाजालाच का, म्हणून मग ती अट आमची तुम्ही रिलॅक्स केली, त्याला रिलीज जर केलं तर तो आमचा सर्वात मोठा एक तो फायदा होईल या पद्धतीने। आणि जे राहिलेले आमचे मयत शहीद मुलं आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे नोकरी, शासकीय नोकरी दिली पाहिजे, अशा पद्धतीचं आपण ती मागणी मान्यता द्यावी। आणि ते आम्हाला लेखी स्वरूपात दिलं तर मग आम्हाला याबाबतचा सगळा अंतिम मेसेज सगळीकडे आम्हाला देणं सोपं जाईल। सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा केली। त्या चर्चेमध्ये आम्ही आमच्या मागणीचा सर्व भाग त्यांच्यासमोर ठेवला। डायरेक्ट त्यांच्या विषयाशी संबंधित 4 विषय होते, त्याबाबत त्यांना अधिक सविस्तर ते सांगितलं। त्याच्यातली आता सुरुवात करताना सांगायचं असेल तर हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून ज्यांच्याकडे वंशावळ ज्यांची जुळत नसेल किंवा ज्यांच्याकडे महसूल पुरावा काही एक नसेल त्यांना हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे काही एक सर्टिफिकेट देता येणार नाही। आणि हे सर्टिफिकेट जर मिळत नसेल तर मग त्या हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग मराठा म्हणून आम्हाला काय असेल त्याचा शासनाने खुलासा करावा असं आपण त्यांना सांगितलेलं आहे। तर त्याची सुद्धा आम्ही योग्य तुम्हाला उत्तर कळवतो म्हणून सांगितलं। SOP बाबत सुद्धा असंच झालेलं आहे की मी त्यांना आता बोलताना म्हणालो की माधुरी पाटील विरुद्ध ॲडिशनल कमिशनर ट्रायबल विभाग यांच्या केसमध्ये जे जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे न्यायनिवाडे झाल्यानंतर निर्देश पूर्ण देशभरातल्या सर्व राज्यांना दिलेले आहे। मग त्या न्याय निर्देशाच्या आधारे हे सगळे बंधनकारक असणारे सगळे ते न्यायनिवाडे आहेत आणि त्यांच्या सूचना आहेत। तर त्या सूचना डावलून महाराष्ट्र शासनाला स्वतःच्या अधिकारामध्ये त्याच्यामध्ये काही एक बदल करता येणार नाही, नव्हे तो न्यायालयीन त्या निर्देशाचा तो अवमान ठरेल। आणि तसं काही होऊ नये म्हणून आपण याच्यामधलं सगळा तो बदल केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम शासनाने करावं आणि आम्हाला न्याय द्यावा। तर त्याच्यात सुद्धा शासन अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करेल असं त्यांनी सांगितलं। दुसरं आमचं गंगापूर तालुक्यातील आमचे जे काकासाहेब शिंदे आहेत तर त्यांचं जे बलिदान झालेलं आहे आणि असंच बलिदान जवळपास मराठवाड्यातल्या 284 लोकांचं आहे, तर त्या सगळ्यांच्या स्मरणार्थ आम्हाला महसूल विभागाची 1 एकर जागा द्यावी आणि शासनाने त्याचा DPR तयार करणे आणि त्याच्यावरचं पुढचं कामकाज सुरू करण्याचं जस्ट टू बिगिन विथ म्हणजे सुरुवात म्हणून 5 कोटी रुपयाचा तो निधी आम्हाला द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी होती। त्याच्यावर सुद्धा तो माझ्या विभागाचा विषय असल्यामुळे मी त्याला सुद्धा मंजुरी देण्याबाबतचं जे काही कार्यालयीन पद्धत आहे त्याचा अवलंब करून प्रशासनिक पद्धतीचं काम करून मी त्याच्यावर तुम्हाला मंजुरी देतो असं त्यांनी सांगितलं। नंतर दुसरा महत्त्वाचा आणि अत्यंत
मनामनापर्यंत पोहोचलेला विषय असा आहे की मराठा समाज संख्येच्या बळावर काही आमच्या ताटातलं हिसकून तर घेत नाही ना, असा जो समज पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. तर तो दूर करण्यासाठी आम्ही जो तोडगा काढलेला आहे तो सर्वसामान्यच होईल अशी आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये असं मागणी केलेली आहे की ओबीसी वर्गाला ज्या काही सवलती आरक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व सवलती मराठा समाजाला द्याव्यात. परंतु ते करत असताना त्याच्यातलं जो राजकीय आरक्षण जे आहे तर ते वगळता दिलं तर मग कोणाच्याही ताटातलं आम्ही काही एक हिसकून घेतो असा जो समज आहे तर तो समज आपोआप संपेल आणि कोणाच्याही नुकसान न करता मराठा समाजाला स्वतंत्र असं शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या आम्हाला नोकरीच्या प्रगतीसाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होणार असल्यामुळे आमच्या समाजाला आता उन्नतीकडे जायचं आहे, प्रगतीकडे जायचं आहे. आम्हाला एक उत्तुंग झेप अशी घ्यायची आहे की जी आमच्या संपूर्ण विकासासाठी कामाला येईल. म्हणून मग आम्हाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्या बाबीवर सुद्धा ते म्हणाले की अत्यंत योग्य मागणी आहे. हा महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडणारं काम ठरेल असं त्यांनी या विषयाला नाव दिलेलं आहे आणि ती मागणी सुद्धा आम्ही या उपसमितीच्या माध्यमातून मंजुरी करण्यासाठी ठेवतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.